हर हर महादेव. मी तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आलो आणि या ब्लॉगमध्ये आलो आहे सिद्धेश्वर टेम्पलला आणि जागा म्हणजे कणबरगीला आलेलो आहे मी आता. चला तर आता देवाचे दर्शन घेऊया आणि व्यवस्थित असा ब्लॉग घेऊया आपण. आणि छान आहे असा व्ह्यू पण या मंदिरचा ना मस्तच आहे, मला फार आवडतो हा व्ह्यू. आणि या मंदिरात जाताना पायऱ्या पण आहेत, थोड्याफार आहेत पायऱ्या आणि मंदिर असं थोडं टेकडीवर आहे आणि तो व्ह्यू पण एकदम बेस्ट आहे. अरे बघा माझ्या पाठीमागं हा व्ह्यू दिसून जाईल तुम्हाला. हा इथं महादेवचं मंदिर आहे. हर हर महादेव, हर हर महादेव. काल हर, दुःख हर, दरिद्र हर, कष्ट हर, रोग हर, हर हर महादेव. नम पार्वती पते, हर हर महादेव. चला तर मग आता आपण मंदिरला जाऊया. आणि हे जे मंदिर तुम्हाला दिसतंय ना बेळगावतून म्हणजेच बेळगावच्या CBT वरून 10 किलोमीटर पडतंय. ही आहे मंदिरची मेन एंट्री. चला आता जाऊया आता वरती. किती छान व्ह्यू आहे बघा इथं आणि आसपास किती छान निसर्गरम्य वातावरण आहे इथं आणि किती छान अशी तिथं एंट्री आहे. चला आता जाऊया आता आपण वरती. या झाडाच्या खाली विष्णुदेव आणि लक्ष्मी देवीची मूर्ती ठेवलेली गेलेली आहे. किती छान आहे बघा. चला आता आपण मंदिरला जाऊया. आता त्या पायऱ्या आहेत, त्या पायऱ्या थोड्याफार चढायच्या आहेत आणि नंतर मग देवाचे दर्शन घ्यायचे. चला तर मग आता आपण जाऊया. पाठीमागचा सुंदर नजारा मंदिरचा किती छान आहे ना. आता मी चालत जाणार आहे वरती. आता मी तुम्हाला इथे दिसतो ना इथून एंट्री आहे, म्हणजे हा साईडून वरती चढायचा आहे, म्हणजे मंदिर वरती जायचं आणि त्या साईडला जो दिसतो ना रोड. चला तर आपण आता स्टेप वरून जाऊया. चला तर किती छान वाटलंय. ऊन पण आहे आणि त्याच्यात थंडी पण थोडी वाटाले आणि सावळी पण आहे. किती छान पक्षी जायला बघा माझ्यासोबत. कुठला आहे माहित नाही, कारण माझ्यासोबत चाललाय एक स्टेप. बहुतेक महादेवचा भक्त असणार. मी जसं जायलोय तसं वरती जायलाय, उडून गेला. चला जाऊया. हा आहे मंदिरचा कळस. चला जाऊया. फायनली आम्ही मंदिरच्या पायथ्याशी आलेलो आहे. मंदिर इथं आहे. इथं पण एक मंदिर आहे. इथून जायचं वरती. मी चढून जरा दमलेलो आहे त्याच्यामुळे आवाज असा आलाय. इथं कृष्णाचं मंदिर आहे. फोकस होत नाही फोनाला. कृष्णाचं मंदिर आहे आणि इकडं पण आहे व्ह्यू असा. टोटली व्ह्यू आहे याचा. इथं मंदिर आणि इथं राधाकृष्णाचं मंदिर आहे. मी बोललेलो तुम्हाला. आणि व्ह्यू किती छान आहे बघा असं डोंगरावरती. आणि थोडंफार नाही जास्त तर रिनोव्हेशन पण झालंय. चला आता वरती जाऊया आपण.
आणि थोड्या पायऱ्या चढलो ना मी वरती पोचूनच जाईल मंदिरमध्ये, मग आपण देवाचं दर्शन घेऊया। चला तर आपण आता निसर्गरम्य वातावरण बघूया। किती हिरवगार झाडी झुडपं आहे आणि हा झाडी झुडपीत बसलेलं हे सिद्धेश्वर मंदिर आणि किती छान वाटते बघा। आणि हे मंदिर थोडंफार डोंगरावरतीच आहे। हर हर महादेव, नमः पार्वती पते, हर हर महादेव। भोले बाबा आणि पार्वती देवीचे दर्शन करूया आपण। गणपती बाप्पा पण आहेत। आता दर्शन घेऊन झालेले आहेत। आता थोडा वेळ मी इथं मंदिरमध्ये बसणार आहे। सगळी बसलेत बघा तिथं आणि हा आसपासचा एरिया आहे त्या मंदिरच्या तिथला वरचा, आणि तिथूनच हा व्ह्यू दिसतो। मी वरून दाखवालो तुम्हाला, असा निसर्गरम्य वातावरण असलेला हा व्ह्यू तुम्हाला दाखवत आहे। आणि नंतर मी इकडून एक्झिस्ट व्हायचं आहे, म्हणजे इथून उतरायचं आहे आता या साईडून, आणि इथून जायचं आहे खाली। आता आपल्याला खाली जाता जाता तिथं मंदिर लागलं। चला तर आता ह्याचं पण दर्शन करून जाऊया आपण मंदिरचं। नमस्कार केला मी आणि नंतर जाऊया आता खाली। हे मंदिरचा कळस आहे हा। उतरताना गणपती बाप्पाचं मंदिर सुद्धा लागलं। चला तर आता गणपती बाप्पाचे सुद्धा दर्शन घेऊया आपण। गणपती बाप्पा मोरया, मोरया। इथून चढायचं आहे म्हणजे एंट्री, आणि इथून एक्झिस्ट व्हायचं आहे म्हणजे बाहेर पडायचं आहे। असे 2 रोड आहेत ते बघा। आता माझे दर्शन झाले। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा, आणि मला भरभरून सपोर्ट द्या। धन्यवाद।